का एकदम फ्रेश माल तयार झाला, डाग नाही काही नाही, सर्वसाधारण शेतकरी घेऊ शकतो आणि रिझल्ट अप्रतिम आहे. आपण दुसऱ्या कंपनीचे मशीन स्प्रे टाकतो त्या तुलनेत सुद्धा मला चांगले रिझल्ट वाटले. जिथं गर्दी असेल तिथं सुद्धा चांगलीच साईज भेटली. डिपिंग टाकली, सेटिंग टाकली, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही आला. तर प्रत्येक नौदलला करंट येत होता. माझे नाव विकास बाबासाहेब ठोंबरे, राहणार पुरंगाव, तालुका येवला, जिल्हा नाशिक. आपण दुसऱ्या कंपनीचे मशीन स्प्रे टाकतो त्या तुलनेत सुद्धा मला चांगले रिझल्ट वाटले. कुठं व्हेरिएशन नाही आलं, कुठं मण्यावर डाग नाही आले. शेवटपर्यंत जिथं गर्दी असेल तिथं सुद्धा चांगलीच साईज भेटली. कुठं बी डाग बी याचा प्रकार काहीच आढळला. दुसरी गोष्ट अशी का यस आपण 22-23 लाखापर्यंत आहे, पण मशीन हे 17 लाखापर्यंत सरांनी अवेलेबल करून दिलंय. तर आपल्या सर्वसाधारण शेतकऱ्यांना हे परवडण्याजोगतं आहे. मी 5 वर्षापासून एस टाकतोय, तर त्याच्यात काही वर्ष असा पण अनुभव आला का काही ठिकाणी थोडं डाग मारतात. तर या वर्षी मला तसं काही आढळलं नाही. यावर्षी एकदम क्लीन माल झालाय आणि जवळजवळ 90% हार्वेस्टिंग पण झाली. आता नवीन आल्यानंतर रिझल्ट भेटतो न भेटतो आपल्याला कम से कम एक डिपिंग टाकायची म्हणलं 5-10 हजाराचं औषध वाटावं लागतं. काही डाग मारतं, काही वर्षाचं पीक राहतं, थोडं मनात धाकधुकच होती. पण शेवट कळलं का एकदम फ्रेश माल तयार झाला, डाग नाही काही नाही, व्हेरिएशन नाही पहिली गोष्ट. आणि अडचणीतला गड पूर्ण एकसारखी साईज झाली. तर आम्ही स्वतः चेक केलंय, तर प्रत्येक नौदलला करंट येत होता आमच्या हाताने टेस्टर घेऊन, आणि एकदम कव्हरेज भेटलं पूर्ण. परत एक तुमचं स्प्रेचं जे मशीन आहे ते, तर त्यांनी पण मी 21च्या ट्रॅक्टरला जोडलं, एकदम फ्री चालतं ते, काहीच नाही. तर बाकीच्या दुसरे जे कंपनीचे मशीन आहे त्याला डायरेक्ट 24चे 27चे ट्रॅक्टर लागतात. तर मी 21च्या ट्रॅक्टरनी स्प्रे केलाय, एकदम स्मूथ चालतं मशीन.